सोयगाव तालुक्यातील निंबायती गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अवघ्या 5 महिन्यांच्या अंतराने एकाच कुटुंबातील बापलेकांनी कर्जाच्या ओझ्याखाली दबून जीवनयात्रा संपवली आहे। या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत। सुरुवात झाली ती रामलाल राठोड यांच्या आत्महत्येने। त्यांच्यावर खासगी बँकेचं 3 लाखांचं कर्ज होतं। कर्जाचा हा डोंगर इतका मोठा झाला की त्यांना तो पेलवला नाही आणि 5 महिन्यांपूर्वी त्यांनी गळफास लावून आपलं जीवन संपवलं। एका पित्याने कर्जाच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी स्वतःला संपवलं, पण त्यांच्या मागे मात्र त्यांच्या कुटुंबाला अथांग दुःखाच्या सागरात ढकलून गेलं। वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या 25 वर्षांच्या तरुण मुलावर मयूर रामलाल राठोड याच्या खांद्यावर आली। वडिलांच्या जाण्याने मयूर आधीच खोलवर दुःखात आणि तणावात होता। त्यातच कर्जाचा मोठा बोजा आणि यंदाच्या खरीप हंगामातील पिकांवर आलेलं संकट, या सगळ्या ओझ्याखाली मयूर पूर्णपणे दबला गेला। तो तणावातून बाहेर येऊ शकला नाही। त्यानंही आपल्या वडिलांप्रमाणेच नियतीपुढे हार मानली आणि गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। ही हृदयद्रावक बातमी नातेवाईकांना कळताच त्यांनी तातडीने मयूरला सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। एका पाठोपाठ एकाच कुटुंबातील 2 कर्त्या पुरुषांनी कर्जापायी आत्महत्या केल्याने निंबायती गावावर शोककळा पसरली आहे। हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, कर्जबाजारीपणाचा हा शाप आणखी किती कुटुंबांना असाच संपवणार, हाच प्रश्न या घटनेनंतर अनुत्तरित राहतो।